काल रात्री 10:30च्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 673 2025 या वर्षातला भारतीय न्याय संहितेचं कलम 316(2), 318(2), 318(4), 3(5) आणि महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण किंवा हित संबंधाच्या अनुषंगाने जो कायदा आहे त्याचे कलम 3 यानुसार फसवणूक या हेडखाली गुन्हा दाखल झालेला आहे। यातली माहिती अशी आहे, सिक्सपे आणि तत्सम वेगवेगळे पोर्टल्स तयार करून त्यामध्ये नागरिकांना आव्हान केलं गेलं, दिशाभूल केली गेली। आम्ही 6 ते 8% रिटर्न्स देऊ, 10% रिटर्न्स देऊ आणि असं म्हणून बराचसा लाखो करोडो रुपये पैसे जमा केले या पोर्टल्सच्या माध्यमातून। काही काळ सुरुवातीला काही ठराविक लोकांना ते परतावे दिले गेलेत, पण आज मितीला परिस्थिती अशी आहे की मागील काही महिन्यांपासून कुणालाही काहीही त्याचे रिटर्न्स मिळालेले नाहीत। त्यामुळे नागरिकांमध्ये बराचसा संभ्रम होता। असं असताना एक फिर्यादी आहेत नितीन गांगर्डे, हे मागील 15 दिवसापूर्वी आम्हाला भेटले की सर मला या संदर्भात तक्रार द्यायची आहे म्हणून। त्यावेळी त्यांना त्यांचे डिटेल्स जे आहे, जे त्यांचे व्यवहार झालेले आहेत, त्यांनी किती पैसे दिले, त्यांना किती रिटर्न्स मिळाले, त्यांना काय आमिष दिले गेले होते किंवा काय त्यांना सांगितलं गेलं होतं, त्या संदर्भाची माहिती घेऊन सर्व संबंधित कागदपत्र घेऊन काल ते आमच्याकडे आले होते। त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 12 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्हा दाखल आहे, फिर्यादी आणि त्यांचे 1-2 साक्षीदार यातले असे मिळून 73,50,000ची फसवणूक केली गेलेली आहे। यातील जे आरोपी आहे त्यांचे वेअरअबाउट्स चेक केले असता ते जवळपास असण्याची शक्यता फार कमी आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या मी करत आहे। माननीय वरिष्ठांच्या सूचना देतील त्याच्यानुसार ठरवलं जाईल। याच्या ज्या काय बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर त्या सगळ्या शोधून काढले जातील। हा जो गुन्हा दाखल झाला हा एका पोर्टल संदर्भात आहे। असे वेगवेगळे पोर्टल्स आहेत अशी माहिती मिळते। त्या संदर्भात जे फिर्यादी असतील ते जर समोर आले, त्यांनी त्यांचे वेअरअबाउट्स किंवा त्या संदर्भातले पुरावे दिले आणि जर त्यांची फसवणूक झालेली आहे असं प्राथमिक याच्यात लक्षात आलं तर त्याच्यावरही माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल। सर्व नागरिकांना आव्हान आहे, ज्याला कुणाला वाटतंय की मी ह्या पोर्टलवर पैसे लावलेले आहेत, ते कुणाच्या सांगण्यावरून लावलेत, कसे लावलेत, याच्यात वेगवेगळी पदं त्यांनी तयार केली होते। ABP आहे, MF आहे वगैरे वगैरे, त्याच्यानंतर डायरेक्टर्स आहे, कोअर टीम आहे। तर त्यांची ज्या कोणाच्या संदर्भात तक्रार असेल तर त्यांनी आपल्याकडचे सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क करावा। त्यांच्या तक्रारीची दखल नक्कीच घेतली जाईल आणि उचित त्यांना न्याय मिळवून देण्याचा 100% प्रयत्न केला जाईल। हा जो काल गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांची नावं आहेत अनिल झुंबर दरेकर आणि रंगनाथ तुळशीराम गलांडे। हे दोघंही एजंट म्हणून काम करत होते। या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आलेली आहे।